Hello students, today's our topic is irrigation system used in greenhouses. Now, in irrigation systems, a well-designed irrigation system will apply the precise amount of water needed each day throughout the year. आपण जसं ग्रीनहाऊसमध्ये सगळ्या गोष्टी कंट्रोल करणार आहोत, ह्युमिडिटी, टेम्परेचर, CO2, जे काही प्लांट्सला आवश्यक आहे त्याच्या ग्रोथसाठी, ते सगळं काही आपण त्याला पुरवणार आहोत. तसं आपण पाणीसुद्धा त्याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी हे दिलं गेलं पाहिजे, तरच त्या प्लॅन्टची ग्रोथ चांगली होईल आणि जेणेकरून आपल्याला यील्ड चांगलं मिळेल, उत्पादन चांगलं मिळेल. यातल्या एकाही गोष्टीमध्ये जर कमतरता भासली तर काय होणार आहे, आपला लॉस होणार आहे. देअरफॉर कारण आपण ग्रीन हाऊस कन्स्ट्रक्ट करण्यासाठी खूप खर्च केलेला असतो आणि हा खर्च भरून निघण्यासाठी उत्पादनसुद्धा तुम्हाला तेवढं चांगल्या प्रतीचं मिळालं पाहिजे, एक्सपोर्ट चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. त्या प्लॅन्टचा कलर, त्याचं वजन, जे काही प्रोडक्शन आहेत, फ्रूट असेल त्याचा कलर, वेट, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ओपन फील्डपेक्षा बेस्ट कशा होतील याकडे इथं लक्ष देणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे इरिगेशन सिस्टीमसुद्धा कशी पाहिजे, प्रिसाईज अमाऊंट ऑफ वॉटर नीडेड ईच डे, म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी आपल्याला दिलं गेलं पाहिजे. द क्वांटिटी ऑफ वॉटर नीडेड विल डिपेंड्स ऑन द ग्रोईंग एरिया ऑफ द क्रॉप, weather condition, the time of year, and whether the heating or ventilation system is operating. Water needs are also dependent on the type of soil or soil mix and the size and type of the container or bed. Watering in greenhouse most frequently account for loss in crop quality. जास्त पाणी दिलं तर क्रॉपची क्वालिटी ही कमी होऊ शकते. दो द ऑपरेशन अपियर्स टू बी द सिम्पल, proper decision should be taken on how, when and what quantity to be given to the plants after continuous inspection and assessment. पाणी देताना सुद्धा आपल्याला कधी, केव्हा आणि कसं द्यायचं आहे त्याचं नियोजन करावं लागणार आहे. सिन्स अंडर वॉटरिंग अँड ओव्हर वॉटरिंग विल बी इंजुरियस टू द क्रॉप. कमी पाणी दिलं तरी इंजुरी होणार आहे, जास्त पाणी दिलं तरी क्रॉपला इंजुरी होणार आहे. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, देअर शुड बी रूल्स ऑफ वॉटरिंग अँड दॅट रूल्स शुड बी स्ट्रिक्टली फॉलोड. देन अँड देन ओनली वी विल गेट मॅक्झिमम यील्ड फ्रॉम द ग्रीन हाऊस. नाऊ इन एक्झामिनेशन देर इज अ क्वेश्चन, एक्सप्लेन द रूल्स ऑफ वॉटरिंग इन डिटेल. नाऊ द फर्स्ट रूल इज यूज अ वेल ड्रेन्ड सबस्ट्रेट विथ गुड स्ट्रक्चर. जे काही आपण रूट सबस्ट्रेट वापरणार आहोत, कोकोपीट वापरलं जातं बघा मॅक्झिमम, तर हे रूट सबस्ट्रेट कसं असलं पाहिजे, वेल ड्रेन. त्यामध्ये पाण्याचा निचरा हा चांगला व्हायला हवा, पाणी तिथं साठून राहायला नको. जसं क्ले सॉईल घेतली, क्ले सॉईलमध्ये काय होतं, पाणी साठून राहतं. तसं वेल ड्रेन जर सबस्ट्रेट असेल कोकोपीटसारखा तर ते काय होतं, एरेशन चांगलं मिळतं रूट्सला, एक्सेस वॉटर निघून जातं आणि एरेशन प्रॉपर मिळाल्यामुळे रूट डेव्हलपमेंट ही चांगली होते. मग पहिला रूल कुठला आपला, use a well drained substrate with good structure. If the root substrate is not well drained and aerated, proper watering cannot be achieved. Hence, substrate with ample moisture retention along with good aeration are indispensable for proper growth of the plants. The desired combination of coarse texture and highly stable structure can be obtained from the formulated substrates and not from the filled soil alone. म्हणून ग्रीन हाऊसमध्ये एक वेगळ्या प्रकारची माती असते, तुम्हाला माहीत असेल की त्यामध्ये ड्रेनेज चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. असा सबस्ट्रेट आपण तिथे वापरतो बेड्स तयार करण्यासाठी. Now, second rule of watering is water thoroughly each time. Means partial watering of substrate should be avoided. The supplied water should flow from the bottom in case of containers. Excess water काय झालं पाहिजे, खाली फ्लो झालं पाहिजे. आपल्याला एक्सेस द्यायचं नाहीच आहे, पण चुकून जर दिलं गेलं तर ते आपण मोजून मापूनच इथं पाणी देणार आहोत. वॉटर रिक्वायरमेंट काढून वॉटर दिलं जाणार आहे, पण जर एक्सेस झालं तर ते बॉटममधून बाहेर पडणार आहे. अँड द रूट झोन इज वेटेड थरोली इन केस ऑफ बेड्स. ॲज अ रूल 10% to 15% excess water
As a rule, 10% to 15% excess water is supplied. In general, the water requirement for soil-based substrate is at the rate 20 liters per meter square, 20 liters per meter square of bench, and 0.3 to 0.35 liters per 16.5 centimeter diameter of the pot. म्हणजे कुठल्या डायमीटरचं पॉट असेल तर त्याला किती पाणी द्यायचं ते तिथे दिलेलं आहे. ओके. नाऊ वॉटर जस्ट बिफोर इनिशियल मॉइश्चर स्ट्रेस ऑकर. आपण म्हणतो की झाडं, पानं, फुलंही आपल्याशी बोलत असतात. त्यांना काय हवं काय नको ते आपल्याला सांगत असतात जर आपण त्यांच्याशी प्रॉपर अटॅचमेंट ठेवली तर. तुम्ही जर त्या झाडाकडे जर निरीक्षण करून बघितलं तर तुम्हाला त्या पानाच्या कलरवरून, त्याच्या फॉलिएज सिम्टम्सवरून, त्याच्या टेक्स्चरवरून, टर्जिडिटीवरून आपल्याला सगळं काही कळू शकतं की त्या झाडाला पाण्याची गरज आहे की नाही. पण तेवढं आपल्याला त्या प्लॅन्ट्सकडे लक्ष देणं गरजेचं असतं की ते प्लॅन्ट आपल्याशी बोलेल आणि आपल्याला सांगेल की त्याला काय गरजेचं आहे. मग तो रूल कुठला आहे आपला? वॉटर जस्ट बिफोर इनिशियल मॉइश्चर स्ट्रेस ऑकर्स. Since overwatering reduces the aeration and root development, water should be applied just before the plant enters the early symptoms of water stress. म्हणजे the foliar symptoms such as texture, color, turgidity can be used to determine the moisture stresses. We can feel if there is a moisture stress, then the texture, color, turgidity, it can be changed. And we learn that how there is a need of water. Feel and weight of substrates are used for assessment. Now regular inspection of the plant, it will gives us the information about the foliar symptoms, texture, color, turgidity of the water stresses. Now there are different methods of irrigation systems in greenhouse. There is a question on that. Enlist and explain different irrigation systems in greenhouse. First irrigation system is hand watering. This one is hand watering. We are giving water by hand. It is laborious method. खूप लेबर्स लागतात, खूप वेळ लागतो ह्या मेथडसाठी. हँड वॉटरिंग, वी आर गिविंग वॉटर विथ बेबी स्प्रे. Then perimeter watering, we are using sprinklers for giving watering to the plant. Then overhead sprinklers like that. Then boom watering. Then drip irrigation systems. Now enlist different irrigation system. Then what are the different irrigation system? Hand watering, perimeter watering, overhead sprinkler, boom watering and drip irrigation systems. Now hand watering means what? द मोस्ट ट्रॅडिशनल मेथड. हँड वॉटरिंग कशी आहे? ट्रॅडिशनल मेथड आहे की नाही? जुन्या काळी आपण हातानेच एखाद्या बकेटमध्ये पाणी घ्यायचो किंवा बेबी स्प्रेमध्ये पाणी घेऊन ते स्प्रे करत होतो. म्हणजे हाताने जे पाणी दिलं जातं, आपण लेबोरियस मेथड आहे, लेबरच्या साह्याने पाणी दिलं जातं, त्याला हँड वॉटरिंग म्हणायचं. इट इज मोस्ट ट्रॅडिशनल मेथड ऑफ इरिगेशन इज हँड वॉटरिंग अँड इन प्रेझेंट डेज इज अनइकॉनॉमिकल. अनइकॉनॉमिकल काय? लेबरचे चार्जेस जास्त आहेत म्हणून अनइकॉनॉमिकल आहे. ग्रोवर्स कॅन अफोर्ड हँड वॉटरिंग ओनली वेअर अ क्रॉप इज स्टील ॲट हाय डेन्सिटी. जिथं नर्सरी असेल, नर्सरीमध्ये भरपूर प्लांट्स असतात, मग तिथं ठीक आहे हँड वॉटरिंग दिलं तर. सच ॲज इन सीड बेड्स or when they are watered at a few selected posts or areas that have dried sooner than others. In all cases, the labor saved will pay for the automatic system is less than 1 year. It soon will become apparent that this cost is too high. In addition to this deterrent to hand watering, here is a great risk of applying too little water or waiting too long between watering. पाणी देताना काय होईल? मे बी देर इज ओव्हर वॉटरिंग और मे बी अंडर वॉटरिंग. मे बी देर इज अ चान्सेस because it depends on a labor how seriously he is giving water to the plant. Sometime if he is lazy, then he is giving somewhat less water. Sometime he is giving more water. Means
the optimum quantity of water which is needed to the plant, it is may not be given sometimes by the labor, and it will affect the yield. That's why there is a disadvantage of this method. Now, hand watering requires considerable time and is very boring. It usually performed by inexperienced employees who may be tempted to speed up the job or put it off to another time. पटकन त्याला काम संपायचं असतं. That's why he is giving somewhat less water or somewhat more quantity of water. Automatic watering is rapid and easy and is performed by the grower himself. Where hand watering is practiced, water breaks should be used on the end of the hose. In this case, there is a end of the hose, there is a on-off arrangement. Such a device breaks the force of water, permitting higher flow rate without washing the roots substrate out of the bench or pots. कधी कधी पाण्यासोबत मातीही वाहून जाते जर फोर्स जास्त असेल तर. It also lessens the risk of disrupting the structure of the substrate surface. Now perimeter watering. Maybe there is a question, explain perimeter watering with neat diagram. Perimeter watering system can be used for crop production in benches or beds. A typical system consists of plastic pipe around the perimeter on a bench with nozzles that spray water over the substrate surface below the foliage. वरतीच असं बेंचेसवर सुद्धा असं पेरिमीटरला त्याच्या पूर्ण स्प्रे केला जातो. Either polyethylene or PVC pipe can be used. While PVC pipe has the advantage of being very stationary, polyethylene pipe tends to roll if it is not anchored firmly to the side of the bench. The causes of nozzles are rise or fall from proper orientation to the substrate surface. Nozzles are made of nylon or hard plastic and are available to put out spray arc of 180 degree, 90 degree, 45 degree. Regardless of the type of nozzles used, they are staggered across the benches so that each nozzle projects out between two other nozzles on the opposite side. Perimeter watering system with 180 degree nozzles. 180 degree means this one is 360 degree. If we are giving water to 180 degree means this half circle is covered. Nozzles require one water valve for benches up to 30.5 meter length. For benches over 30.5 meter and up to 61 meter, a water main should be installed on either side, one to serve each half of the bench. This system applies 1.25 liter per minute per meter of pipe, whereas 180 degree, 90 degree or 45 degree nozzles are altered. The length of a bench serviced by one water valve should be exceed up to 23 meter. Now this one is the diagrams of perimeter watering, how the perimeter watering is given to the field. It is giving a pattern of 180 degree, it is giving a pattern of 360 degree, if it is maybe 180 degree like that, and maybe 90 degree pattern like that. They are giving the different patterns here. Now overhead sprinklers. Overhead means while the foliage on the majority of crops should be kept dry for disease control purpose. काही प्लांट्समध्ये काय असतं, we will keep the foliage dry if there is a disease problem. In that case we are not using overhead sprinkler. But a few crops do tolerate wet foliage.
काही क्रॉप्स असे की ते ओले झाले तरी तिथं डिसीज स्प्रेड होत नाही, तिथं आपण ओव्हरहेड स्प्रिंकलर वापरणार आहोत. दिस क्रॉप कॅन मोस्ट इझिली अँड चिपली बी इरिगेटेड फ्रॉम ओव्हरहेड. बेडिंग प्लांट्स, अझेला, लायनर्स and some green plants are commonly watered from overhead. A pipe is installed along the middle of the bed. Riser pipes are installed periodically to a height well above the final height of the crop. What is the final height of the crop? Measure it. And above the final height we are using that sprinkler which is giving spray pattern to the crop. The total height of 0.6 meter is sufficient for bedding plants. 0.6 meter height is sufficient for bedding plants, flats, and 1.8 meter for fresh flowers. 1.8 meter height for fresh flowers. A nozzle is installed at the top of each riser. Nozzle vary from those that throw 360-degree pattern. Now here the pattern is 360-degree, means full circle. 360-degree pattern continuously to types that rotate around a 360-degree circle. Trays are sometimes placed under pots to collect water that would otherwise fall on the ground between pots and is wasted. This water is wasted if it is falling below the bed or below the pot. Each tray is square and meets the adjacent tray. That's why we are keeping the tray adjacent to each other. Due to that, what happened? The water which is coming down and it becomes waste, it is avoided. That's why trays are sometimes placed under pots to collect water that will otherwise fall on the ground between the pots and it is wasted. Each tray is square and meets the adjacent tray. In this way, nearly all water is intercepted. Each tray has depression to accommodate the pot and is then angled upward from the pot towards the tray perimeter. The trays also have drain holes. ट्रेला काय पाहिजे? होल पाहिजे की जेणेकरून एक्सेस वॉटर बाहेर आलं पाहिजे, विच अलो ड्रेनेज टू द एक्सेस वॉटर अँड स्टोअर सर्टन क्वांटिटी विच इज सबसिक्वेंटली absorbed by the substrate. This is called as a perimeter watering. Now boom watering. Boom watering मध्ये काय असतं? असा बूम असतो. This one is a boom and this is moving along the length and it is giving spray to all the parts. हा बूम म्हणजे मोठा पाईप आहे, त्याला काय आहे? नोझल्स लावलेले आहे आणि तसं स्प्रे करत करत पुढं जातो, सगळ्या प्लांट्सला ग्रीन हाऊसमधला स्प्रे करतो, परत येतो. जसं वॉटर रिक्वायरमेंट आहे त्या प्रमाणात तो चालू ठेवावा लागतो, बंद करावा लागतो, सगळं काही कॅल्क्युलेटिव्ह असतं तिथं. बूम वॉटरिंग मीन्स boom watering can function either as open or closed system. ओपन फील्डमध्ये पण देऊ शकतो आणि ग्रीन हाऊसमध्ये पण वापरू शकतो. अँड इज यूज्ड ऑफन फॉर द प्रोडक्शन ऑफ सीडलिंग्स ग्रोन इन प्लग ट्रेज. इट इज बेस्ट फॉर नर्सरी. बूम वॉटरिंग इज बेस्ट फॉर नर्सरी. प्लग ट्रेज आर प्लास्टिक ट्रेज दॅट हॅव विड्थ अँड लेंथ डायमेन्शन अप्रॉक्सिमेटली. ट्रेचे डायमेन्शन काय असतं? 0.30 by 0.61 meter and depth is 30 to 38 mm and contains about 100 to 800 cells. जे प्लांट्स लावतात ना तुम्ही छोटे छोटे ट्रान्सप्लांटिंग करण्यासाठी ज्या सीडलिंग्स लावतात त्याचे सेल किती 100 to 800 सेलपर्यंतचे ट्रे असतात. ईच सीडलिंग ग्रोज इन इट्स ओन इंडिव्हिज्युअल सेल. Precision of watering is extremely important during the 2 to 8 week production time of plug seedlings. A boom watering system generally consists of water pipe boom like that. This one is a water pipe boom, water pipe boom, and the nozzles are fitted over that extend from one side of greenhouse बे टू अदर साईड. ग्रीन हाऊसच्या एका बाजूकडून दुसरीकडे ती मूव्ह होते. द पाईप इज फिटेड विथ नोझल्स दॅट कॅन स्प्रे आयदर वॉटर ऑर फर्टिलायझर सोल्युशन डाऊन ऑन टू द क्रॉप. द बूम इज अटॅच ॲट द सेंटर पॉईंट टू अ कॅरिएज दॅट रिजेस अलॉंग रेल्स ऑफन सस्पेंडेड अबव द सेंटर वॉक ऑफ द ग्रीन हाऊस बे. In this way, the boom can passes from one end of the bay to other.
The boom is propelled by an electric motor. The quantity of water delivered per unit area of plant is adjusted by the speed at which the boom travel. प्रत्येक प्लॅन्टला किती पाणी द्यायचं आहे, कसं मूव्ह करायचं आहे, तर सगळं स्पीड बूमच्या स्पीडवर डिपेंड असतं. एका नोझलमधून किती पाणी बाहेर येणार आहे, टोटल नंबर ऑफ नोझल किती आहे, एकदा गेल्यावर किती वॉटर स्प्रेइंग होतं, सगळं काही कॅल्क्युलेट केलेलं असतं. ईच अँड एव्हरीथिंग इज कॅल्क्युलेटेड हिअर. इट इज कॉल्ड ॲज अ बूम वॉटरिंग. नाऊ द लास्ट वन इज अ ड्रीप इरिगेशन system. Drip irrigation often referred to as a trickle irrigation. थेंबा थेंबाने पाणी दिलं जातं. Consist of laying plastic tubes of small diameter on the surface or subsurface of the field or greenhouse beside or beneath the plant. Now there is a design for that. What is the source of water? For example, the source of water is a well. For example, this is source of water, this is well, and we are giving water. Then there is a need of main line. Then the field is divided into two parts. Then this one is a submain, it will passes through the center of the field. This one is a main, this one is submain. Then there are these laterals on both sides of the fields. Submain, it will divide the field into two parts. Then there are the drippers or nozzles. Then we must know what is the volume of the dripper. Means there are drippers are available in the market. 2 liter per hour dripper, 4 liter, 6 liter, 8 liter, 10 liter per hour. Means within 1 hour that dripper it is giving 2 liter of water, then it is 2 liter per hour, 4 liter per hour. And for example, the water requirement of the plant is 4 liter and the infiltration rate is 2.5 liters per hour. Then as per the infiltration rate and as per the water requirement म्हणजे काय, जसं आपल्याला दिवसभरामध्ये 6 ग्लास पाणी प्यायला लागतं, ही काय झाली आपली वॉटर रिक्वायरमेंट. मग त्या प्लॅन्टला दिवसभरामध्ये किती लिटर पाणी लागतं ही त्याची वॉटर रिक्वायरमेंट. देन हाऊ टू कॅल्क्युलेट द वॉटर रिक्वायरमेंट ऑफ द प्लॅन्ट. वॉटर रिक्वायरमेंट ऑफ प्लॅन्ट WR. It depends on the plant area. Row to row multiply by plant to plant spacing multiply by evaporation rate multiply by crop coefficient multiply by pan coefficient and percent weighted area. With the help of this formula we will calculate the water requirement for each and every plant, and as per the plant water requirement we are choosing the dripper 2, 4, 6, 8 and as per the infiltration rate of the soil. If water requirement is 4 liter and we are selecting the dripper of 2 liter, then we will operate this system for 2 hours. आपल्या प्लॅन्टला 4 लिटर पाणी द्यायचं आपल्याला आणि आपला ड्रिपरचा रिचार्ज आहे 2 लिटर. मग 2 तास हा ड्रिपर चालू झाल्यावर काय किती पाणी देईल, 4 लिटर देईल. मग 2 तासानंतर ती मोटर काय केली पाहिजे, बंद केली पाहिजे. नंतर नंबर ऑफ ड्रिपर्स सिलेक्ट करावे लागतात आपल्याला. फॉर एक्झाम्पल फ्रूट क्रॉप आहे, दिस वन इज अ फ्रूट क्रॉप. फॉर एक्झाम्पल दिस वन इज अ मँगो ट्री and water requirement of mango tea is 10 liters and the infiltration rate is also good. Then we can go for 4 liter per hour dripper. मग तुम्ही त्या केसमध्ये 4 लिटर पर आवरचा ड्रिपर सिलेक्ट करून तिथं बसू शकता. इफ द वॉटर रिक्वायरमेंट इज नॉट सॅटिस्फाईड बाय 1 ड्रिपर, देन वी कॅन यूज 2, 3 or 4 drippers for each crop. Depends on the water requirement. Water requirement वर आपल्याला number of drippers select करावं लागतात and as per the water requirement we will select the dripper, then diameter of lateral, diameter of
submain and main line. This one is the design of drip irrigation system. Drip irrigation is replacing surface irrigation where water is scarce or expensive. When the soil is too porous or too impervious for gravity irrigation, land leveling is impossible or very costly, water quantity is poor, the climate is too windy for sprinkler irrigation, and where trained irrigation labor is not available or expensive. In drip irrigation, weed growth is reduced. Since irrigation water is applied directly to the plant row and not to the entire field, पाणी हे झाडाच्या मुळाजवळ पडणार आहे, त्याच्यामुळे ते वेस्टेज तिथं होणार नाही आहे. सिन्स इरिगेशन वॉटर इज अप्लाइड डायरेक्टली टू द प्लांट रो अँड नॉट टू द एंटायर फील्ड ॲज विथ स्प्रिंकलर, furrow or flood irrigation. Placing the water in the plant row increases the fertilizer efficiency since it is injected into the irrigation water and applied directly to the root zone. Plant foliage diseases may be reduced due to drip irrigation since foliage is not wetted during the irrigation. झाडाच्या पानावर पाणी पडणार नाही आहे, त्याच्यामुळे प्लांटचे डिसीज वाढणार नाही स्प्रिंकलरसारखे. One of the disadvantage of drip irrigation is the initial cost of equipment per acre, which may be higher than other systems of irrigation. Cost जास्त आहे, हा एक disadvantage आहे ड्रिपचा. However, this cost must be evaluated through comparison with the expense of land preparation and maintenance often required by surface irrigation. मग बेसिक इक्विपमेंट्स काय लागणार आहेत आपल्याला ड्रिप इरिगेशनसाठी? पंप. व्हॉट इज द बेसिक इक्विपमेंट? पंप इज निडेड. देन मेन लाईन, देन डिलिव्हरी पाईप, मॅनिफोल्ड, ड्रिप टेप, लॅटरल्स, एमिटर्स, एक्सेट्रा. It is needed. The head between the pump and the pipeline network usually consists of control valve, coupling, filters, time clock, fertilizer injector, pressure regulators, flow meters and gauges. Since the water passes through very small outlet in emitters, it is absolute necessary that it should be screened. छोट्याशा ड्रीप होलमधून पाणी जाणार आहे, त्याच्यामुळे ते फिल्टर होऊन गेलं पाहिजे जेणेकरून क्लॉगिंग होणार नाही त्या ड्रिपरचं. द इनिशियल फील्ड पोझिशनिंग अँड लेआउट ऑफ ड्रिप सिस्टीम इज इन्फ्लुएन्स्ड बाय द टोपोग्राफी ऑफ द लँड अँड द कॉस्ट ऑफ व्हेरियस सिस्टीम कन्फिगरेशन. Design consideration should also include the relationship between the various system components and the farm equipment required to plant, cultivate, maintain and harvest the crop.